हे कारमध्ये ठेवा, मी येतो थोड्या वेळात. आबा. बस. नाही, मला तुमचे आशीर्वाद हवेत. आशीर्वाद? हो. अरे काय झालं आबा? अरे असू दे, यशस्वी हो. ऍक्च्युली मी आज एक डील फायनल करतोय. असं समजा, ही डील जर फायनल झाली तर महाडिक इंडस्ट्रीजचं नाव देशभरात होईल. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेतच. पण ज्या कमी वेळात तू जे अचीव्ह केलंस ना, कमाल आहे. मला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. ग्रेट ग्रेट. तू ज्या पद्धतीने कंपनीसाठी झटतोयस ना, खात्रीने सांगतो आपली कंपनी फार कमी वेळात देशात नंबर 1 नाही, जगात नंबर 1 होती की नाही बघ. तुम्ही माझ्यापेक्षाही मोठी स्वप्न बघताय असं नाही वाटत तुम्हाला? अरे बाप आहे मी तुझा. नाही, कसं आहे, ऍक्च्युली अजून डील फायनल झालेली नाहीये. आज तो क्लायंट त्याची टीम पाठवणार आहे इन्स्पेक्शनसाठी. ते सगळे आपल्या कंपनीची पाहणी करतील आणि मग त्यांना ओके वाटल्या सगळ्या गोष्टी तर मग आपल्याला ऑर्डर मिळेल. तू ज्या पद्धतीनं मेहनत घेतोस ना कंपनीसाठी, तू भावना सांगतो हे डील तुलाच मिळणार. तो विजन चांगलं आहे रे. आता सेकंड असं एकत्र घेऊन बरोबर घेऊन पुढे जा. हो बाबा, नक्कीच. अहो, तुमचे आशीर्वाद सोबत असतील तर सगळं काही शक्य आहे. बरं, कामगारांना याबद्दल सांगितलंच का मी या डील बद्दल, इन्स्पेक्शन बद्दल? कामगारांना काय सांगायचं याबद्दल? म्हणजे त्यांना जे काम दिलंय ते करतायत ना. ते करतीलच. आज एक गोष्ट लक्षात ठेव, हे अनुभवाचे बोल आहेत. आज आपण यशस्वी आहोत कारण आपले कामगार, हे कामगार आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात म्हणून आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट चांगलं असतं. एक कानमंत्र देतो, या कामगारांना विश्वासात घे. जशी त्यांनी मला साथ दिली ना, तुलाही साथ देतील. करेक्ट आहे बा, तुमचं म्हणणं पटतंय मला. मी एक काम करतो, मी केटींना सांगतो आणि कामगारांशीही बोलून घेतो. बरं आबा, मी निघू आता. ऑल द बेस्ट. ह्या बाप लेकाचं पुन्हा पटायला लागलेलं दिसतंय. आणि जर का असंच चालू राहिलं ना तर विक्रांत, तू काही महाडिक इंडस्ट्रीजचा मालक बनत नाहीस. काय करता येईल विक्रांत? ह्या बापलेकामध्ये तुला ठिणगी पाडावीच लागेल विक्रांत, नाहीतर हे बापलेक तुला त्यांच्या मागे ना कुत्र्यासारखं फिरवतील. ही डील फिसकटली ना तर या बापलेकामध्ये बरोबर ठिणगी पडेल. ही डील तू कशी क्रॅक करतोस नाही बघतोच मी. अरे पोरांनो, तुम्ही नका त्या कमलकाच्या नादाला लागू. आणि मला नाही काय बघायचं. नाही आई, आज ना तुला डेमो मिळालंच बघ. अगं ही कमलाक काय ना, ही नुसती सगळ्यांमध्ये भांडण लावत असते. आता बघ, तिला कळलं ना तुझं आणि ज्योतिताईचं भांडण झालंय, तर बघ कशी पळत येते. आज आहे ना हिची भांडण लावायची सवय बघ कशी मोडते.